नमस्कार. प्रतिवर्षाप्रमाणे ढोकी नगरीमध्ये श्री संतश्रेष्ठ श्री गजाननजी महाराज 2026 या सालामध्ये श्री गजाननजी महाराजांच्या दिंडीचं ढोकी नगरीमध्ये आगमन झालेलं आहे आणि दर्शन घेण्यासाठी बहुसंख्य पंचक्रोशीतील नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता किती गर्दी आहे लोकांची. ढोकी व पंचक्रोशीतील बहुसंख्य लोक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत आणि ज्या ह्या दिंडीचं नियोजन भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड ढोकी या ठिकाणी मुख्य ह्या ठिकाणी सुरक्षा गार्ड आहेत आपल्यासोबत लाडजी साहेब. ते आता कसं नियोजन केलेलं आहे ते आपल्याला माहित देणार आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी साहेबाच्या आदेशाप्रमाणे साहेबाच्या निदर्शनाखाली जेवढी बी सुरक्षा यंत्रणा आहे तेवढी काटेकोरपणे काम केलं ती आणि जीव लावून मनातून काम करते, आत्मीयतेने काम करते. प्रत्येक ठिकाणची व्यवस्था, पार्किंग असन, तिकडे जेवणाचा कार्यक्रम असन, तिकडं गोडाऊनमध्ये दिंडी गोडाऊनमध्ये जेवणाचा कार्यक्रम केलेला असतोय, तिकडं प्रसाद वाटपाचा कार्यक्रम आहे, नियोजन आहे, आरतीचं नियोजन आहे. सगळं काय अगदी चोखपणे सुरक्षा व्यवस्था अगदी चोखपणे काम करायला लागते. एकाही माणसाला किंवा एकाही यात्रेकरूला कोणाला त्रास होता कामा नये हे तर काळजीपूर्वक लक्ष दिलं जात आहे. तर अतिशय ह्या ठिकाणी बहुसंख्य गर्दी आहे, खूप गर्दी, तरी पण भरपूर सुरक्षा गार्ड आहेत आणि ठिकठिकाणी सतर्क आहेत. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की पंचक्रोशीतील लोक म्हणजे साधारण कितीतरी हजारो लोक ह्या ठिकाणी रेलचेल सध्या दर्शनासाठी आलेले. इथले 10-5 गावाचे लोक आहेत, कमीत कमी 10-15 हजाराच्या वर असतील पब्लिक. एवढ्या लोकांचं इथे ह्या ठिकाणी मॅनेजमेंट ह्या भैरवनाथ शुगर वर्क्स या ठिकाणी केलेलं आहे आणि ह्या कारखान्याचे हे मुख्य सुरक्षा अधिकारी आहेत. तर ह्यांच्या अध्यक्षतेखाली सगळं नियोजन ह्या ठिकाणी केलं जात आहे. तर तुम्हाला आता दिंडीचं जे जेवणाची वगैरे कशी सोय आहे ते आपण त्या ठिकाणी जेवणाचा दिंडी गोडाऊनमध्ये जेवणाची व्यवस्था चालू आहे. आता जेवण चालू आहे तिकडे आपण दिंडीच्या जे तिकडे गार्ड वगैरे. तर या ठिकाणी आपण पाहू शकताय की श्री गजाननजी महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी बहुसंख्य नागरिक उत्स्फूर्तपणे त्या तेरणा कारखान्याच्या परिसरामध्ये उपस्थित आहेत आणि तुम्ही पाहू शकताय की भली मोठी रांग या ठिकाणी लागलेले आहे. संत सद्गुरू महाराज गजानन महाराज यांच्या पंगत आपण 2016 मध्ये घेतली होती. त्याचा योग आपला 2026 मध्ये आला. आमचे वडील भगवानदास धनराज सोमानी उत्सुलते विठ्ठलदास धनराज सोमानी यांच्या आजोबाच्या आशीर्वादाने धनराज सोमानी हे योग घडून आला. असाच योग अजून घडून आला तर त्यापेक्षा अजून उत्साहित याप्रमाणे काम करू. सदरील 4000 लोकांचं प्रॉपर जेवण ठेवलं आपण. बुंदी, चपाती, मिक्स व्हेज, डाळ, भात आणि राहिलेला उर्वरित 6000 जी भाविक येणारे प्रसाद या त्यांच्यासाठी डाळ खिचडी व बुंदी देखील आहे. सर्व तरी आपल्या मान्य श्री केशवजी साहेब यांच्याकडून भरपूर सिंहाचा वाटा या
सहकार्य त्यांचे भरपूर झाले. तर 4,000 महाप्रसाद भक्त घेतील असा ह्या ठिकाणी मुबलक प्रसाद बनवायला चालू आहे. तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकताय. या ठिकाणी महिला ह्या ठिकाणी चपात्या बनवत आहेत. हा 6,000 लोकांसाठी डाळ खिचडीची व्यवस्था केलेली आहे. आलेला भक्तजन कोणीही प्रसादाशिवाय जाऊ नये या हिशोबाने पूर्ण आखणी केलेली आहे. दादा